त्या राजानं खऱ्या अर्थानं तुमच्या माझ्यासाठी बलिदान दिलं, त्या राजासाठी आपण बलिदान मास पाळू शकतो एवढी अपेक्षा व्यक्त करतो। त्या मातीचे आपण वारसदार आहोत। नाही तलवारीचं युग आता, पण त्या तलवारीच्या जागेवरती धर्मनिष्ठेचं बीज मात्र रोवूयात। 40 दिवस अनन्वित अत्याचार सहन केले, पण माझा राजा झुकला नाही, वाकला नाही, नमला नाही। कशासाठी? कुणासाठी? भगव्याच्या हिंदू धर्माच्या आणि कल्याणकारी स्वराज्याच्या अस्मितेसाठी। आणि वसीम गरजला संभा जग आलमगीर औरंगजेब के सामने। आणि कभी गरज सुचवला और राजा झुकेंगे नहीं, झुकाएंगे। थामो। 9 बरस का था, 9 बरस का था, तब मिला था मैं आगरा में। तब पूछा था हमने इस संभा से, क्यों रे संभा तुम्हें हमारा डर नहीं लगता? तब कहा था इस संभा ने, अरे हमें किसी का डर नहीं लगता, बल्कि हमारी वजह से सबको डर लगता। सच कहा था काफिर, सच कहा था। आज तक कभी थंडक ना बोला। अरे आमच्या बोटाला लागलं, हात धरणारे आम्ही, चालताना पाय अडकळला, 8-8 दिवस पाय धरणारे आम्ही। अरे थोडस आजार पडालं तर खऱ्या अर्थाने डोक्याला हात लावणारे आम्ही। थोडीशी जखम झाली, डोळ्यातून खळखळा पाणी उगळणारे आम्ही। माझ्या राजाच्या डोळ्यात आग ओकणाऱ्या सळ्या गेल्या, फक्त सळ्या गेल्या नाही तर डोळ्यांच्या खोमण्यांमध्ये फिरत राहिल्या, खोमण्या जळून खाक झाल्या आणि त्यातून धुराचा लोट फक्त बाहेर येत राहिला। अरे डोळे डोळ्यांच्या जागेवर राहिलेच नाही, डोळे जळून खाक झाले, तरी माझा राजा जगदंबचा बोल करत राहिला। माझ्या राजानं कर्तृत्वच असं केलं की जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत जगावं कसं हे आम्हाला शिवराय शिकवत राहतील, आणि जगणं संपलं की मृत्यूचा सोहळा कसा करावा हे आम्हाला शंभूराजे सांगत राहतील। कारण माझ्या राजानं 40 दिवस अनन्वित अत्याचार सहन केले, पण माझा राजा झुकला नाही, वाकला नाही, नमला नाही। कशासाठी? कुणासाठी? भगव्याच्या हिंदू धर्माच्या आणि कल्याणकारी स्वराज्याच्या अस्मितेसाठी। अरे मालोजी कोसळला आणि संभाज शरबंद झाला। पाहता पाहता औरंगजेबाच्या सामने संभाजी राजांना आणण्यात आलं, आणि त्याच वेळी आज ते कदम आलमगीर औरंगजेब आपल्या सिंहासनाकडे निघाला। हे चित्र पाहिलं आणि वसीम गरजला संभा जग आलमगीर औरंगजेब के सामने। आणि कभी गरज सुचवला और राजा झुकेंगे नहीं, झुकाएंगे। थामो। आणि वसीम पुढाला चुप चुप एकदम चुप। याद रख अल्लाह ताला का गिरफ्त है। आणि त्याच वेळी मागून आवाज आला सबूर असद सबूर, अबे बहुत पूछना है। आणि त्याच वेळी आज ते कदम आलमगीर औरंगजेब आपल्या सिंहासनावरून उठला, संभाजी राजांच्या समोर आला। रक्ताळलेला संभाजी निहाळला आणि उत्तरता झाला। 9 बरस का था, 9 बरस का था, तब मिला था मैं आगरा में। तब पूछा था हमने इस संभा से, क्यों रे संभा तुम्हें हमारा डर नहीं लगता? तब कहा था इस संभा ने, अरे हमें किसी का डर नहीं लगता, बल्कि हमारी वजह से सबको डर लगता। सच कहा था काफिर, सच कहा था। आज तक कभी ठंडक ना बोला, लेकिन अब नहीं, अब नहीं, कैद हो हमारे। आणि त्याच वेळी औरंगजेबाची पिशारी नजर शंभूराजांकडे गेली। शंभूरांच्या डोळ्यातली आग पाहिली आणि उसळला औरंगजेब संभा आंखें नीचे, आंखें नीचे, कैद हो हमारे, उस खुदा की मेहरबानी हो गई। आणि त्याच वेळी त्या खुदाचे आभार मानायला आले औरंगजेब गुडघ्यावर आला। हे चित्र पाहिलं आणि मग मात्र राजांची नजर कवी कलशाकडे गेली आणि राजे उत्तर ते झाले, कवीजी आपलं काव्य फार स्फूर्त आम्ही ऐकून होतो। आपल्या काव्याच्या लया खऱ्या अर्थाने लेखन आम्ही अनेक वेळा पाहिलेलं आहे,
प्रसंगाचा बाका कांचण्यांमध्ये वेढलेला माझा राजा खऱ्या अर्थानं कविकलच्याला सांगत राहिला. अहो हा एवढा सुंदर प्रसंग आणि आपल्याला काव्य स्फुरत नाही. काय म्हणावं आपल्याला? आणि कविकलच पाहत राहिला. अरे मृत्यूच्या गोटात औरंगजेबाच्या दरबारात मृत्यू समोर नाचतोय आणि हा राजा म्हणतोय सुचते का एखादी कविता? इथं ही काय कविता ऐकायची वेळ? पण राजांचा रक्तरंजित असणारा चेहरा पाहिला. अरे खऱ्या अर्थानं भगवाच्या अस्मिता उगळलेलं रक्त पाहिलं, त्या डोळ्यातली आग पाहिली आणि कविता सुचवला. राजन का नाही? राजन तुम हो सांधे खूप लढे हो जंग, देख तुम्हारा तेज औरंग. राजे काय लढला तुम्ही जंग? राजे काय तुमचं ते सामर्थ्य, तुमचं तेज आणि सामर्थ्य पाहून आलमगीरचा तुमच्या समोर गुडघ्यावर आलाय. राजे थांबो. आणि औरंगजेब वाट चप चप एकदम चुप. याद रख अल्लाह ताला का गिरफ्तार. संभाल. हाँ दो सवाल पूछे जाएंगे तुझे. दो सवाल तय करेंगे. मात 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 का मंजर देखेगा तो या होगी यहाँ सीरिया. आणि औरंगजेबाने पहिला सवाल फेकला. औरंगजेबाचा सवाल होता संभाल. लाखों के पास दिया मारे चलो बढ़ते हुए दक्कन के मराठे ना ले पाए दक्कन. तू आया बुरहानपुरा, तू आया सूरा, तू आया औरंगाबाद, लुट के लगा खजाना का आणि उचलला छावा. अरे हिंदुस्तानचा खजाना, इथल्या मातीचा कण ना कण मानतो आम्ही सोनं. तू गिळलास हिंदुस्तान, तू गिळलीस लूट. पण याद राख आम्ही होणार नाही भिकारी, मागणार नाही तुझ्यासारख्याला बोलावून हा हिंदुस्तान भीक देतो. अब्दाली पासूनचा इतिहास आमचा. संतापला औरंगजेब. खामोश. याद रख संभाल. उछलने बात ना कर आज हमारे सामने. कैद में है तू हमारे. एक मौत का अंजाम होगा तेरा. अब आखिरी सवाल पूछूंगा तुझे. आणि औरंगजेबाने शेवटी खऱ्या अर्थानं शेवटचा सवाल टाकला. औरंगजेबाचा प्रश्न होता, औरंगजेबाचा सवाल होता संभाल. अरे लाखों के फौज लेके आया दक्कन, फिर भी खाली हाथ लौटा पड़ा मुझे अल्लाह ना ले पाया. क्यों? अरे इतने से ते मर्राटे फिर भी ना ले पाया. तो बारूद बच दिए और थी मेरे पास फिर भी ना ले पाया. क्यों? जरूर मेरे हशम शामिल थे ना तुम्हें. आज बताओगे तो छोड़ दूंगा तुम्हें. बता मेरे कौन कौन से हशम शामिल थे तुम्हें. अरे उचलला छावा. अरे हिंदुस्तानचा खजाना, इथला मातीचा कण ना कण मानतो आम्ही सोनं. तू गिळलास हिंदुस्तान, तू गिळलीस लूट. पण याद रख अरे तुझ्यासारख्याला भिकारी म्हणून आम्ही देतो. कारण का तर आम्ही मराठी निष्ठेवर जगतो. अरे खऱ्या अर्थानं रक्त सांडू, मृत्यू जवळ करू, पण खऱ्या अर्थानं गद्दारी. शेवटी संतापला औरंगजेब. आणि संतापलेला औरंगजेबानं फरमान सोडलं. ले जाओ इसे हमारे नजरों के सामने. निकाल दो इसकी आंखें. आंखें जला दे में काट डाल उसकी जबान. आई जबान बोलती बहुत है. काट डाल उसके हाथ जहां था हमारे सामने है. काट डाल उसके पैर जिसका घुटना टका हमारे सामने है. आणि पाहता पाहता वडबुद्रुक कोल्हापूरचा वस्तंभ सजला गेला. ज्या राजानं उन्हापुढे आयुष्यात खऱ्या अर्थानं वाघाला फाडण्याचा कसब जाणलं, त्या राजानं वयाच्या दुसऱ्या वर्षी मातृत्वाचा स्पर्श जवळून गेल्यानंतरही खऱ्या अर्थानं 14व्या वर्षी बुद्धभूषण लिहून काढलं, ज्या राजानं खऱ्या अर्थानं आबासाहेबांना दिलेल्या प्रत्येक शब्दाच्या वचनाचा बांध राखला, ज्या राजानं हर हर महादेवचा गदर करत अरे दिलेल्या मावळ्याला प्रत्येक शब्दामध्ये शेवटच्या श्वासापर्यंत विजयाचा हुंकार भरला, त्या राजानं खऱ्या अर्थानं अनन्वित त्रास सहन करूनही भगव्याची अस्मिता लोककल्याणकारी स्वराज्य जिवंत ठेवलं, त्या वाघानं खऱ्या अर्थानं वाघालाही फाडण्याचं कसब जाणलं. कसा आहे तो वाघ पाहण्यासाठी रयत उभी होती आणि माझा राजा विदुषके झापल्यांमध्ये सकल निरात वेढलेला एक एक पाऊल राजांचं पडत होतं आणि त्याच वेळी रयत मात्र पाहत होती. राजांची पाऊलं सकल निरापर्यंत खऱ्या अर्थानं सोबतीनं पुढे आली आणि वडबुद्रुक कोल्हापूरचा वस्तंभाला शेवटच्या कांजण्यात चढल्या गेल्या. आता सदेचा अंमल सुरू व्हायचा होता. पहिली सजा होती डोळे काढायची. 2 हापसी
लाल बुंद दप्त सळ्या धुरांच्या रेषा हवेत सोडणाऱ्या, अरे खऱ्या अर्थानं पेटलेला निखारा पेटलेलाच होता आणि त्या पेटलेल्या निखाऱ्यावरती सळ्या लालबुंद झाल्या होत्या. दोन हापसी पुढे आली, बाजूला असणारी फडकी घेतली, पाहता पाहता सळ्या घेतल्या, राजांकडे निघाले आणि राजांनी डोळे उघडले आणि कळून चुकलं, डोळे जाणवता. पण तरी माझा राजा हसत होता. जगदंबचा बोल मुखातून येत होता आणि राजांच्या डोळ्यासमोरून आपल्या जीवनाचा प्रवास जात होता. खऱ्या अर्थानं राजे विचार करू लागले, अरे वयाच्या 2 वर्षाचा असताना शेवटचं आईचं दर्शन घेतलं. या आईचं शेवटचं दर्शन वयाच्या 2ऱ्या वर्षी झालं. त्यानंतर आई दिसलीच नाही या डोळ्यात. खऱ्या अर्थानं पाहिला गेलं तर लहानपणापासून वयाच्या 6 वर्षाच्या आबासाहेब गेले. त्यावेळेस खऱ्या अर्थानं माघारी परतताना पुन्हा रायगडावर येईपर्यंत आबासाहेब दिसलेच नाहीत या डोळ्यांना. खऱ्या अर्थानं हे डोळे ज्या डोळ्यांनी आजपर्यंत घेतला ही जगदंबेचं दर्शन, हेच ते डोळे ज्या डोळ्यांनी आजपर्यंत केल्या मावळ्यांना इशारती, याच डोळ्यांनी दिला आबासाहेबांना वचन स्वराज्याचा गडकोट आबादित राखण्याचं. डोळे जाणवता आणि शेवटचे डोळे राजाने उघडले. त्या डोळ्यातली आग पाहिली आणि समोर आलेल्या यवनांनी हातातल्या सळ्या जागेवर टाकल्या. संतापला औरंगजेब, आगे आग जाना होगा तुम्हें. आणि पुन्हा 2 हशम पुढे आले, त्या सळ्या उचलल्या, राजांच्या जवळ आले. राजे मात्र साकारनाथ कांजण्यात जखडलेले. राजे स्मित होते तरी जगदंबचा बोल मुखातून होत होता. डोळे मात्र सतार उघडे होते आणि दोन्ही यवन वेगाने राजांच्या नजदीक आले, अगदी जवळ आले. सह्याद्री शांत वारा स्तब्ध झाला आणि दोन्ही यवन जणू काही नरकासुराचं रूप घेऊन राजांच्या समोर आले. घुसले. अरे आमच्या बोटाला लागलं. हात धरणारे आम्ही, चालताना पाय अडकळला. 8 दिवस पाय धरणारे आम्ही. अरे थोडस आजार पडालं तर खऱ्या अर्थाने डोक्याला हात लावणारे आम्ही. थोडीशी जखम झाली, डोळ्यातून खळखळा पाणी उगळणारे आम्ही. माझ्या राजाच्या डोळ्यात आग ओकणाऱ्या सळ्या गेल्या. फक्त सळ्या गेल्या नाही तर डोळ्यांच्या खोमण्यांमध्ये फिरत राहिल्या. खोमण्या जळून खाक झाल्या आणि त्यातून धुराचा लोट फक्त बाहेर येत राहिला. अरे डोळे डोळ्यांच्या जागेवर राहिलेच नाही, डोळे जळून खाक झाले तरी माझा राजा जगदंबचा बोल करत राहिला. पण विचार करायला वेळ नव्हता, कारण सजेचा दुसरा अंमल आता सुरू व्हायचा होता. सजा होती जीभ छाटायची. पुढा 2 हात तलवार सांची घेऊन निघाले. पण आता खऱ्या अर्थाने राजांना जाणीव झाली, जे पाहिला होते डोळे कुठे, पण जी जाणीव झाली होती सुरतेच्या लुटेच्या वेळेस. डोळ्यात अचानक मिरची पावडर गेल्यानंतरही 22 यवनांना यमदास्ती धाडलं होतं. त्यात राजा कळून चुकलं. पावलांच्या स्पष्ट जाणीव झाली, यवन येतात. आणि मग मात्र कळून चुकलं जीभ जाणं. ज्या जिभेनं आजपर्यंत उमटवला जगदंबचा बोल, त्या जिभेनं आजपर्यंत वयाच्या 14 वर्षी बुद्धवंशाच्या रावपानं गणेश सूत्राचं केलं पहिल्यांदा पठण, ज्या जिभेनं आजपर्यंत दिला मावळ्यांना स्वराज्य रक्षणाचं वचन, आणि ज्या जिभेनं आजपर्यंत आई साहेब, आऊस साहेब आणि खऱ्या अर्थानं आबास साहेबांना दिलं स्वराज्याच्या गडकोट आणि भव्य अस्मिता जिवंत ठेवण्याचं वचन, जीभ जाणवता. आणि शेवटी शेवटचा जगदंबचा बोल उमटला आणि राजांचा जबडा बंद झाला. दोन्ही हौसी वेगानं पुढे आले. राजांचा जबडा उघडायची कोशिश सुरू झाली, पण त्याच वेळी जबडा काही उघडला नाही. म्हणून त्या बाजूला असताना लोखंडी खण घेतला आणि राजांच्या डोईवर वार झाला. राजे साकंदात जखडलेले, अजूनही डोळ्यातून खऱ्या अर्थाने उग्र दर्प बाहेर पडत होता. डोळ्यातून धुराचा लोट बाहेर येत होता आणि त्या क्षणाला मात्र डोईवर लोखंडी खणाचा घाव झाला होता. नाकातून, डोळ्यातून, खऱ्या अर्थानं कानातून रक्ताची धार लागली होती. तरी माझा राजा मात्र स्मित करत होता. जबडा उघडला नाही. मग कोणीतरी बाजूची तलवार घेतली. पाठमोऱ्या नंग्या पाठीवर वार होत राहिले. मांसाचे लगदे पडू लागले. रक्ताळला राजा, पण जबडा उघडला नाही. कोणीतरी बाजूला असताना भाला घेतला. राजांच्या जवळ आला. अरे पाठमोऱ्या नंग्या पाठीवर भाला ओरखडत निघाला. मांसाचे लगदे पडू लागले. रक्ताचा पाठ व्हायला, पण तरी माझ्या राजाचा जबडा मात्र उघडला नाही. कोणीतरी त्याच वेशानं बाजूचा घन घेतला. राजांच्या डोईवर वार होत राहिला. रक्ताळला राजा, पण जबडा उघडला नाही. अरे डोईवर लोखंडी खणाचे घाव झाले. आशा होती जबडा उघडेल, उघडलाच नाही. पाठीवर तलवार वार करती झाली. आशा होती जबडा उघडेल, उघडलाच नाही. पाठीवर भाला ओरखडत निघाला.
आशा होती जबडा उघडे, उघडलाच नाही. डोईवर लोखंडी खणाचे खा होत राहिले. आशा होती जबडा उघडे, उघडलाच नाही. अरे उघडा कसा? वाघाचा जबडा वाघाच्या तोंडात घालून हा मोजती अवकाश सांगणाऱ्या माझ्या शिवसूर्याचा जबडा, सारख्या संभाचा जबडा उघडा कसा? मग कोणीतरी युक्ती काढली. श्वासाठी जुगलबल्ला पाहिजे. या संधीचा घेतला फायदा. गेली साडशी ओढली जीप. रक्तात चलकंडे यातनांचा हौदोस मांडला गेला आणि राजांची जीप मात्र वळवळत खाली पडली. अरे 13व्या दिवशी राजांची अवस्था पाहिली आणि बसल्या जागेवर कवी कलशानं शेवटची मान टाकली. कोणीतरी यायचं. डोळे नसलेल्या जीप फाटलेल्या, अख्खं सगळं शरीर रक्तानं माखलेल्या राजाच्या अंगावर उकळत गरम पाणी टाकून जायचं. कोणीतरी यायचं. अरे बोकड सोलावा असं राजांचं कातड सोलायचं. कोणीतरी यायचं. गुडघ्याच्या वाट्या फोडून हसत खेदळत निघून जायचं. कोणीतरी यायचं. उरलेल्या धडावर थुकून बोटबोड्याने उतरायचं. आजा हमारे पास, आजा हमारे पास, सबसे बडी जागीर दागा तुम्हें बादशाह, कुचितपणे म्हणायचं, निघून जायचं. कोणीतरी यायचं. हातापायाची नख उपटायचं. कोणीतरी यायचं. अरे बोटात छाटून निघून जायचं. 1 2 3 4 5 नाही, तब्बल 40 दिवस माझा राजा यातनांचा नंगा नाच सहन करत राहिला. पण वाकला नाही, झुकला नाही, नमला नाही. शेवटी तो औरंग्या सुद्धा म्हणत राहिला, सचमुच छावा है छावा शेर का. हमने आंखें निकाल दी उसके, मगर उसकी आंखें झुके नहीं हमारे सामने. हमने आंखें जवान काट दी उसकी, मगर आखिर तक नहीं मांगा उसका रहमत के बोल हमारे सामने. हमने हाथ काट दिए उसके, मगर नवाजते हाथ हमारे सामने. हमने पाँव काट दिए उसके, मगर आखिर तक नहीं टका उतरता हमारे सामने. छावा है छावा शेर का, होंगे कभी कामयाब, ऐसे खाली हाथ लौटना पड़ेगा दाला. माझ्या संताधनानं ते भाग्य मिळू दिलं नाही. औरंगजेबाची कबर याच महाराष्ट्राच्या मातीत गाडली. पण माझा राजा धर्माच्या अस्मितेसाठी, भगव्याच्या सन्मानासाठी आणि तुमच्या माझ्या लोक कल्याणकारी स्वराज्यासाठी खऱ्या अर्थानं मृत्यूलाही आनंदानं सामोरा गेला. त्या राजानं खऱ्या अर्थानं तुमच्या माझ्यासाठी बलिदान दिलं. त्या राजासाठी आपण बलिदान मास पाळू शकतो एवढी अपेक्षा व्यक्त करतो. खऱ्या अर्थानं जर पाहिला गेलं तर त्या मातीचे आपण वारसदार आहोत. नाही तलवारीचं युग आता, पण त्या तलवारीच्या जागेवरती धर्मनिष्ठेचं बीज मात्र रोवूयात.